Hi everybody, welcome back in my YouTube channel. I am Mr. Awad sir. Today in this session we are learn about 9 English unit number 1. The name of the story is 1.5 The Necklace. It's very humorous, interesting story. Before watching my video, please don't forget to subscribe my channel English for You. Friends, it's very interesting. It's very humorous. Like all women's interesting ornaments. The related stories given here. It's very. I think you all of you like this. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द नेकलेस नावाची अतिशय सुंदर विनोदी अशी एक ती स्टोरी आहे 9 इंग्लिश बुक मधील, ती आज आपण अभ्यास करणार आहोत. Mathilde was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. मथिल्डे एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे नशीब फुटके म्हणून की काय, ती एका कारकुनाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेली होती. She had no means of becoming known, understood, loved or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. त्यामुळे कुणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचं लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यामधील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. She dressed plainly because she had never been able to offer anything better. ती साधेसे कपडे घालायची कारण चांगले कपडे परवडणे तिला मात्र शक्य नव्हते. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असं वाटून सुद्धा ती दुःखी व्हायची. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, म्हणजे घरामध्ये सोय नव्हतीच. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या कोणत्याही स्त्रीला खटकल्याही नसत्या. मात्र मथिल्डेला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा आणि तिला चीडसुद्धा यायची. She dreamed of a grand palatial mansion with washroom and inviting smaller rooms, perfume for afternoon chats with close friends. जिथे प्रशस्त मोठमोठ्या खोल्या असतील, हव्याशा छोट्या खोल्या असतील, त्या जवळच्या मित्रमैत्रिणीबरोबर दुपारच्या निवांत गप्पासाठी आपल्याला त्या गप्पा मारता येतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचं ती नेहमी स्वप्न पाहत असे. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. मात्र तिच्याकडे यापैकी कोणतीच गोष्ट नव्हती. ना महागडे कपडे होते, ना दागिने होते, आणि तरीही याच सर्व गोष्टीची तिला प्रचंड आवड होती. She wanted so much to charm, to be invited, to be sought after. तिला आकर्षक वस्तूचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची मोठमोठ्या गोष्टींची तिला खूप मोठी हव्यास होती. She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिला कॉन्व्हेंट शाळेमधील एका श्रीमंत एक बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ती मुद्दाम टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटू नये, आणि त्यामुळे ती या गोष्टीपासून थोडीशी दूर राहायची. One evening her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा अतिशय आनंदी चेहऱ्याने घरी आला. त्याच्या हातामध्ये एक मोठा लिफाफा होता. Look, he said, here's something for you. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलंय.
She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने ते पाकिट फोडले आणि त्यामध्ये एक पत्रिका बाहेर काढली आणि त्यावर छापलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिसेस जॉर्ज रोम्पोनो रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग मंडे जानेवारी 18. माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोम्पोनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेमध्ये श्रीयुत व श्रीमती लॉयझल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत, अशी ती पत्रिका होती. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि आपल्या नवऱ्याला तिने प्रश्न केला, "मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे?" म्हणजे थोडंसं रागाने ती त्यांना म्हणत आहे. "अँड व्हॉट डू यू एक्सेप्ट मी टू वेअर इफ आय गो?" आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. या गोष्टीचा त्याने विचारच केलेला नव्हता. ही स्टॅमर्ड. तो चाचरत तिला म्हणतो, "व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन?" का बरं थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस? "इट सीम्स व्हेरी नाईस टू मी." तो माझ्या मते खूपच तुला छान दिसतो. ही स्टॉप स्टन डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो फार दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ही स्टटर्ड, "व्हॉट्स द मॅटर? लेट्स सी मथिल्डे." मथिल्डे, काय झालं? आपण बघू काय करता येईल ते. हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल? तो तिला चाचरत म्हणतो. शी थॉट फॉर अ मोमेंट, कॉम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट अँड इमिडिएट रिफ्युजल. तिने क्षणभर विचार केला आणि त्या किमतीचा हिशोब केला आणि त्वरित नकार देऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करायला लागलेली आहे. ॲट लास्ट शी आन्सर हेजिटंटली, "आय डोंट नो एक्झॅक्टली, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स." शेवटी ती घुटमळत हळू याच्यात म्हणते, "मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी त्याला किंवा त्या ड्रेसला जमवून घेईल." फ्रँक हे एक चलन आहे. इंडियामध्ये आपण रुपीज, तसे फ्रेंचचं नाणं त्याला फ्रँक म्हणतात. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर इन अ कंट्री नियर नेंद्रे विथ अ फ्यू फ्रेंड्स. त्याचा चेहरा थोडासा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रासोबत नेंद्रेजवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यामध्ये शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने साठवून ठेवलेले होते. "हाऊएव्हर," ही सेड, "व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स." तरी तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस." पण एखादा खरोखर सुंदर असा ड्रेस तू विकत घे. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मॅडम लॉयझल सीम सॅड, रेस्टलेस, एनॉक्झियस, दो हर ड्रेस वॉज रेडी. तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मॅडम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर, "व्हॉट्स द मॅटर?" एकदा सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणतो, "काय झालंय? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days." गेले 3 दिवस तू विचित्रपणे वागत आहेस, असं तिचा नवरा तिला म्हणतो. शी रिप्लाइड, "आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर. आय वूड रादर नॉट गो टू द पार्टी." माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान असं रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलं बरं, असं उत्तर मथिल्डेने दिलेलं आहे. "यू कुड वेअर फ्लावर," ही सेड. तू फुलं किंवा फुलाची माळ घालू शकतेस, असं तो म्हणतो. "दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर." सध्याच्या काळात त्याची खूप फॅशन आहे, असं तिच्या नवऱ्याने सांगितलं. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. तिची काही मात्र समजूत तिला घालता आलेली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली सर्व तिला काही गोष्ट आहे ती सांगितली.
Madam Forestier went to her mirror wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madam Loisel. मॅडम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यामधून तिने एक मोठी पेटी जी आहे ती बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मॅडम लॉयजेलला ती म्हणते, चूज माय डिअर, यातून निवड कर माझ्या प्रिय मैत्रीण. फर्स्ट मथिल्डे सॉ सम ब्रासलेट, देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. मथिल्डेने प्रथम सोन्याची काही जी कडी जी आहे, जी कंगन आहे ते पाहिली. मग एक तिने मोत्याचा हार पाहिला आणि तिने तो बघून आरशात बघून घालूनसुद्धा पाहिला. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स, आणखी काही तुझ्याकडे नाही का, ती म्हणते. व्हाय यस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहेत ना, पण तुला नक्की आवडेल ते काही मला माहीत नाही. सडनली सी डिस्कवर इन अ ब्लॅक सटिन बॉक्स. अचानक तिला एका काळ्या सटिनच्या पेटीमध्ये किंवा ती पेटी जी आहे ती तिला आठवलेली आहे. अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हर्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. त्या सटिनच्या बॉक्समधून तिला तो रत्नहार दिसला आणि अतिशय आनंदाने तिचे हृदय हे धडधडू लागलेलं आहे. हर हँड ट्रिम्बल ॲज शी टूक इट. तिचा हातसुद्धा त्यामुळे थरथर कापायला लागला आणि तिने थरथरच तो हार उचलला. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्टसी ॲज सी लुक अँड हरसेल्फ. आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंफून घेतला आणि अतिशय आनंदी नजरेने ती स्वतःकडे हास्य होऊन पाहत राहिली. देन सी आज एनॉक्झियली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी धिस, जस्ट दिस. मग तिने हळूच संकोच करून तिला विचारलं, फक्त एवढाच, हाच हार घालायला मला तू देशील का, प्रश्न विचारला. व्हाय यस ऑफकोर्स, हो का नाही, नक्कीच देईन. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्टुरसली, देन प्लेड विथ हर ट्रेझर. तिने आनंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. अखेर शेवटी पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. मॅडम लॉयझेलला खूप मोठं यश मिळालेलं होतं. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमन, एलिजंट, ग्रेसियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ती आता लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेमध्ये सर्वात दिसायला सुंदर देखणीसुद्धा होती. शी डान्स वाईडली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्राईम ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट आनंदामध्ये ती बेभान होऊन मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटावर जणू ती समुद्रावर तरंगत आहे अशा पद्धतीने तिला अतिशय परमानंद झालेला होता. मथिल्डे अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. पहाटे 4 वाजता मथिल्डे आणि तिचा नवरा घरातून निघून गेले. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरीसुद्धा त्यांना एकही टॅक्सी मिळालेली नव्हती. दे वॉक डाऊन टुवर्ड द सीन टिल दे फाउंड वन. नंतर सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. दे वेअर ड्रॉप ऑफ ॲट देअर डोअर इन द रू डेस मार्टायर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. ते रू द मार्टायर्स येथील त्यांच्या घराच्या ज्या दरवाजापाशी त्या टॅक्सीने ते येऊन पोहोचलेले आहेत. तिथं त्यांना सोडलं आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची जी परिपूर्णता आहे ती झालेली होती. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आरशासमोर पुन्हा एकदा अतिशय अभिमानाने तिने स्वतःला पूर्ण निहाळून घेतलेलं आहे, पूर्ण पाहून घेतलं. बट सडनली सी अटर अ क्राय. आणि अचानक एकदम ती जोरात किंचाळली, ओरडली. सी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. तिच्या गळ्यातील तो जो रत्नहार होता तो गायब झालेला होता, हरवलेला होता. व्हॉट इज द मॅटर आज हर हजबंड. काय झालं तिच्या नवऱ्याने विचारलं. शी टर्न टुवर्ड्स हिम
पॅनिक स्ट्रायकन, आय हॅव, आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर नेकलेस. ती म्हणते, मी माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून अतिशय घाबरून ती तिच्या नवऱ्याला म्हणते. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. तो तिचा नवरा गोंधळून म्हणतो, काय? कसं घडलं हे शक्य नाही. अशा प्रकारे पार्ट 1 या ठिकाणी संपलेला आहे. या पाठाचा राहिलेला भाग द स्टोरी नेकलेस पार्ट 2 आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड बाय.